सत्ताधारी पक्षाचा प्रचाराचा झंझावात. पश्चिम बंगालच्या सीमेवरून अनिर्बंध घुसखोरीला परवानगी देत तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करत असल्याचा पंतप्रधानांचा आरोप. विरोधी पक्षांचाही प्रचार शिगेला. संविधान म्हणजे देशातल्या कोट्यवधी जनतेचा आवाज असून संविधानात बदल करण्याचा भाजपाचा इरादा असल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप. हंगामी जामिनाला 7 दिवसांची मुदतवाढ देण्याची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. राज्य विधान परिषदेच्या 2 जागा काँग्रेस लढवणार असून उमेदवारांची घोषणा 2 जूनला करणार असल्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती. सांगली जिल्ह्यातल्या तासगाव मणे राजुरी मार्गावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या 6 जणांचा मृत्यू. पश्चिम रेल्वेच्या पालघर स्थानकात मालगाडीचे डबे घसरल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी 4 जणांची समिती स्थापन. रूळ दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू. आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतिसैनिक दिनानिमित्त हुतात्मा शांतिसैनिक धनंजय कुमार आणि भारतीय लष्कराच्या मेजर राधिका सेन यांचा करणार गौरव. उद्या पुरस्कार सोहळा. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या 24 तासात केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त. केरळमधल्या 5 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी.